तर तुमच्या इथं काय परिस्थिती आहे या गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये? आपल्या तालुक्यात तुम्हाला परिस्थिती सांगू का? आपल्या तालुक्यात आहे ना, बरं का, आपल्या तालुक्यात आहे ना भाजपच लागेल. भाजपच लागेल, कारण त्याची कारकिर्दी चांगली असल्यामुळं ना भाजपच लागेल. कोण आहे तुमच्या इकडे म्हणजे भाजपचे आमदार कोण काय? मंगेश चव्हाण. बरं, विकास कामं आहेत का त्यांची? भरपूर. आता हे केलं, ती मसनभूमी बांधलं, रस्ते केले, गावात रस्ते केले, मग याच्यावरच पाहिजे. आता महाविकास आघाडीकडून उन्मेष पाटील किंवा राजू दावडा या दोघांपैकी एकाला उमेदवारी. त्यांच्या दोघांतच टक्कर आहे ना आता, उमेश दादा तर मंगेश चव्हाणचा. काय वाटतं तुम्हाला नेमकं दोघांपैकी कोण बाजी मारेल? बाजी आता सध्या मंगेश चव्हाणची जास्ती हवा आहे, पण उमेश चव्हाण राजू जर एक झाले मग मात्र उमेश पाटील पाहिजे. असं आहे. तुमच्या गावात नेमकी काय स्थिती राहील या गावामध्ये? या गावामध्ये म्हणजे इथं 800 मतदान 800-900 त्याच्यात निम होतच. निम होतं, काय इकडून काय तिकडून काय तिकडून काय तांडा. काय पण विकास कामं झालीत का तुमच्या गावात? कामं का? कामं कोणते होईल आमचे? काय होईल? काहीच कामं नाही होईल. काम काय होईल? विकास कामं म्हणजे आता वॉटर सप्लाय आली, परत पाईपलाईन आली आम्हाला, पाण्याचं गरज आहे आम्हाला, पाण्याची वॉटर सप्लाय आली, हे संडास वगैरे बांधायला पाहिजे. बायांचा अवकाळ राहिलं रस्त्यावर. काय पाणी पत्ता नाही. आता टँकर चालू होता आतापर्यंत, आता टँकर पाणी बंद झालं. नळ बी नाही. आता चालू कधी जण काय केव्हा येईन काय? टँकर बंद झाला, आता पाण्याचं पाणी येईल तरी असं अवकाळच काय आहे नाही. पाण्याचं. आता एरियात पाणी पिऊन नाही राहिलं, घाण पाणी आहे म्हणून. पाण्याची पोझिशन अवकाळाची मळ्यातून आणि अजून बी पाणी मळ्यातून आणून राहिले लोक. काय करत बाहेर डोक्यावर अंडे आणून काय उपयोग येते? म्हणजे पाण्याची व्यवस्था आणि संडासाची व्यवस्था काय पाहिजे लोकांच्या गावात? परिस्थिती एवढी गावामध्ये आणि तालुक्यामध्ये आपण जर विचार केला तर नेमकं बाजी कोण मारेल? आता काय सांगा, दोन्ही गुण बी येते. दोन्ही कोणी आपल्याला सांगता येत नाही. 2 वर्ष माग शेतकऱ्याचे इतके अवकाळ झाले, 300-400 रुपये काढले गेले शेतकऱ्याचे. किती खर्च येतो त्याला? म्हणजे शेतकऱ्याचा जीव त्याच्यात इतकं तळतळ काहीच. आता यंदा कसं त्यांचे काय पडले म्हणून तेवढे कांद्याचे भाव वाढले. त्यांनी लक्षच दिलं नाही शेतकऱ्याला. काय तुमच्या तालुक्यात नेमकी परिस्थिती काय आहे? काय आता सांगा तुम्ही, पोलीस पाटील ते आमच्याकडे भाजपच नाही करत. काय कारण? काय कामं चांगले आहे असं जे आता सत्तेवर आहे. कोणी कामं केली? त्यांचे कामं व्यवस्थित आहे. कोणी कामं केली तुमच्याकडे? कामं काय आता मंगेश दादा आहे, पहिले उमेश दादानी केले होते. पण आता बरं चालू आहे बस सध्या. शेतकऱ्याचंही बरं आहे, 2-4 किंमत चालू आहे, त्याच्यामुळे थोडंसं शेतकरी आनंदी. यंदाच बरं आहे. दादांचं मंगेश चव्हाण तुम्ही आता कामं केली तर नेमके तुमच्या गावात परिसरात अशी काय ठोस कामं सांगता येतील? ठोस कामं म्हणजे असे रोडांचे लई मोठे नाही केले, पण मग जे गरजेचे आहे ते झाले बुवा असं. आता महाविकास आघाडीकडून राजीव दादा आणि उन्मेष दादा असे 2 जण इच्छुक आहेत समजा. तर दोघांपैकी कुणाला उमेदवारी मिळेल आणि कोण टफ फाईट देऊ शकेल मंगेश चव्हाण यांना? टफ फाईट मग यांचीच होईल, उमेश दादाचीच होईल राजू दादापेक्षा. तुम्हाला काय वाटतं नेमकं की शेवटी बाजी कोण मारेल? भाजी भाजपवालेच मारते. आवडतात आम्हाला, माझी आवडतात, विद्यमानही आवडतात, आणि पुढं समजा कोणी होत असं इच्छुक तर ते आवडतील. पण आमची जी समस्या आहे पिंपळगावची ती त्यांनी सॉल्व्ह केली पाहिजे. तुमच्या गावात नेमकं काय समस्या आहे? आमच्या गावात समस्या म्हणजे अशी आहे की मागचा आठवडा आम्हाला म्हणजे आमचा सर्व तालुक्याशी जिल्ह्याशी संपर्कच तुटला होता या रेल्वे ब्रिजमुळं. हा जो भुयारी मार्ग झालेला आहे रेल्वेच्या खालचा, तर तिथून वाहन कुठलंच जात नव्हतं, माणसाला पायी सुद्धा चालता येत नव्हतं. अक्षरशः लोक गाड्या त्या रेल्वे ट्रॅकहून 2-2, 4-4 लोक ट्रू व्हीलर धरून या बाजूच्या त्या बाजूपर्यंत जात होते. माझी खासदारांनी दिलं नाही, आणि आता जे आजी आमदार आहेत त्यांनी ते पाहिलं नाही. जिल्हा परिषद सदस्य त्यांनी पाहिलं नाही, म्हणजे वाळीत टाकून दिलेलं आहे तालुक्यातून असं म्हणायला काय अडचण नाही. 25 वर्षापासून समस्या आहे शेतीच्या पाण्याची. आमचं रादेर सेंट्रल मिल धरण आहे, त्याला फायदा नांदगाव परिसरात होता. पाणी आमचं फायदा नांदगाव तालुक्यात. त्यानंतर दुसरं धरण खरडीचं आलं आमचंच.
पाणी शिंदीला जातं. आम्ही उमेश दादाला एकदा नेऊन पाहिलं. वरती गेले ते जंगलामध्ये जिथं पाण्याची साईट आहे तिथं त्यांनी बट्ट्या मिट्ट्या खाल्ल्या एक दिवस. परत काय ते आले. रस्ता आहे आमदार निधीतून झाला आहे. त्याच्यानंतर आमदारांनी आम्हाला बरेच कामं दिले. आमच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्या वेळेस आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत मंजूर करून दिली 30-35 लाखाची. त्यानंतर आमचे बंधू शहीद झाले यश देशमुख, त्यांचं स्मारक आहे आमदार निधीतूनच भेटलं आहे आम्हाला. त्याच्यानंतर तांड्यामध्ये संत सेवालाल भवन दिलेलं आहे 15-20 लाखाची निधी, ती पण दिलेली. असे किरकोळ कामं प्लस गावातील रस्ते असतील हे भरपूर केलेले. त्यानंतर पाणी आम्हाला मन्याड धरणावरून पाण्याची पाईपलाईन आली. विधानसभाचा तर म्हणजे BJPलाच कौल जास्त आहे. त्याच्याबद्दल तर काही नाही. मंगेदादांनी कामं पण चौकडं. आता आमच्याच गावात 17 खेडी पाईपलाईन, गिरणावून पाणी, या 17 खेड्यामध्ये पाणी पाजायचं संपर्क 5 तारखेपर्यंत पूर्ण काम होणार आहे. त्याच्यामुळे मंगेदादा BJPचंच सीट निघणं असेल आम्हाला गॅरंटी. तर मंगेदादांची अशी ठोस काय कामं सांगता येतील तुम्हाला की जिथं तुमच्या गावात किंवा परिसरात झाली? आमच्याकडं वॉटर सप्लायचे 17 गावाची ही पाईपलाईन 75 कोटीची हा एक पहिला पाण्याचा प्रश्न आमचा पहिला सोडला. दुसरा आम्हाला 2.5 कोटीचा रोड दिला. त्याच्यानंतर 2 मंगल कार्यालय दिले आणि एक तलाठी ऑफिस दिलं. त्याच्यानंतर भरपूर कामं आमच्या गावात तरी भरपूर कामं दिली दादांनी. दादा मंगेश चव्हाण जे आहेत आमदार, तुमच्या संपर्कात असतात का? म्हणजे गावकऱ्यांच्या दुःखात सुखाला चौकडं संपर्कात असतात मंगेश चव्हाण. दुसरं असं की महाविकास आघाडीकडून राजीव देशमुख किंवा उन्मेष पाटील या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळणार आहे. हो, दोघांना. तर या दोघांपैकी कोण टफ फाईट देऊ शकेल मंगेश चव्हाण यांना तुमच्या? मंगेश दादाला कोणीच टफ फाईट देऊ शकत नाही. या आजची तालुक्याची परिस्थिती मंगेश दादाला कोणीही तोड नाही. त्याच्यामुळे दोघं बी उभे राहिले तरी बी काही फरक पडणार नाही. तुमच्या गावात नेमकी काय स्थिती राहील? किती म्हणजे उन्मेष पाटलांना किती मतदान असू शकेल, राजीव दादांना किती असू शकेल, किंवा मंगेश चव्हाण यांना किती टक्के? म्हणजे मंगेश चव्हाणना 90% आमचं स्वतःचं गाव तरी 90% राहू शकतं आणि 10% मग ते दोघं इतर. कोणाची हवा आहे? चाळेगावची. मी चाळेगावचा आहे. सध्या आमच्याकडे मंगेश चव्हाण यांचं वातावरण तयार झालेलं आहे. बरं. काय कारण काय? पण विकास कामांचा जो आराखडा पाहिला तर त्या अनुषंगाने दादांनी जे कामं हाती घेतलेले आहेत ते अद्यापर्यंत व्यवस्थित आणि चांगल्या स्थितीमध्ये पार पाडलेले आहेत, म्हणून ते सध्या आघाडीवर आहेत. तर आमच्याकडे पण 90% मंगेश दादाचेच मतदान वगैरे. तरुणाईमध्ये कोणाची क्रेज आहे नेमकी? उन्मेष पाटलांची की मंगेश दादांची? नाही, मंगेश दादांची. काय कारण? कारण की नवीन पिढीला सगळ्यांना मंगेश दादाचा सगळ्यांना सपोर्ट आहे गावामध्ये. आमच्या गावामध्ये कंटिन्यू येत राहतात किंवा काही कारणास्तव कोणचं किंवा लग्न असलं काही असलं तर प्रत्येक ठिकाणी हजर असतात. मंगेश दादांचं काही म्हणजे कामाचं खूप एकदम हे. आमच्या आता पाटण्यामध्ये रोडाचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो. आमच्या पाटणाने आम्ही चंडीगड जातो तांड्यामध्ये, त्याचं फुलाचं खूप प्रॉब्लेम होतं. त्यांनी फुलाचं काम करून दिलं आम्हाला, रोडाचं काम करून दिलं. कामाचा विषय एकदम भारी. शेतकऱ्यांना ते नुकसानीचे पैसे मिळालेत का? आलेत का? आता तुमच्या गावात किंवा परिसरात काही विकास कामे आहेत का? म्हणजे रस्ते, गटारी, लाईट? नाही, व्यवस्थित आहे, काही विषय. तुमचे जे विद्यमान आमदार आहेत मंगेश चव्हाण हे संपर्कात असतात का? आता तिकडे त्यांचे जे मित्र आहेत जुने उन्मेष पाटील हे पण उभं राहायचं म्हणताय, राजूदादा पण आहेत चर्चेत. तर काय शेवटी कोण बाजी मारेल काय वाटतं? काय आपल्याला तेवढं काही नॉलेज नाही साहेब. काय तुमच्या गावात, तालुक्यात, परिसरात काय कोणाची नावाची चर्चा, कोणाची हवा? मंगेश चव्हाण. मंगेश चव्हाण. काय कारण? त्यांची कामं होऊ राहिली भरपूर. बाबा तुम्ही उन्मेष पाटील, राजीव दादा हे पण आमदार होते, दोघांचं काम पाहिलं. आता मंगेश चव्हाणांचं काम बघतायत. तर या तिघा आमदारांपैकी तुम्हाला नेमकं कुणाचं काम चांगलं वाटलं? मंगेश चव्हाण. मंगेश चव्हाण. शेवटी काय वाटतं तुम्हाला या तिघांपैकी कोण बाजी मारेल शेवटी? मंगेश चव्हाण. आता विधानसभा निवडणुका आहेत, तुमच्याकडे नेमकी काय परिस्थिती असेल? महाविकास आघाडी का महायुती? ते बाकीचं कळत नाही कारण की थोडंसं शिकलं नाही. तुमच्याकडे नेमकी कोणाची हवा आहे? मंगेश चव्हाण, उन्मेष पाटील, राजीव दादा? मंगेश दादा. आता मंगेश चव्हाण. तुमचा माणूस कोण ते माहिती नाही आम्हाला. मंगेश दादांचं कारकीर्द चांगली वाटली आम्हाला या हिशोबाने आम्ही सांगू शकतो. काय नेमकं काय विकास काम आहे तुमच्या गावात? काय आता सध्या तर काय आमच्याकडे विकास कामं तर काही केलेले नाही, पण त्यांचं 40 गावामधून चांगलं काय
वाटलं बा मला ते सगळ्या काही गोष्टी या हिशोबाने. आता उन्मेष पाटील आणि राजीव देशमुख हे पण दोघं जण इच्छुक आहेत. दोघांपैकी नेमकं कोण उन्मेष चव्हाण यांना मंगेश चव्हाण यांना फाईट देऊ शकतो असं वाटतं आपल्याला? काय सांगू, कारण की राजदादा बी आपलेच माणसं आहे आणि मंगेश दादा इथून तिथून सर्व आपलेच म्हटलं गेले. बरं. पण काय वाटतं तुम्हाला तुमच्या गावात परिसरात आता एकंदरीत वातावरण मंगेश दादा कोण बाजी मारेल शेवटी? मंगेश दादांचं वातावरण वाटतंय बरं. काय आता तुम्ही बाबा जुनी जाणकार आहात, राजीव दादांचा कार्यकाळ बी पाहिला तुम्ही आमदार म्हणून, उन्मेष पाटलांचंही पाहिला, आता मंगेश चव्हाण यांचंही बघताय. तुमच्या मते या तिघांच्या कार्यकाळापैकी कोणाचं काम चांगलं वाटलं तुम्हाला? ते काही अजून काही सांगता येणार नाही. कामं कोणाची चांगली होती बुवा? आमदार म्हणून राजीव दादा पण आमदार होते, उन्मेष पाटील पण आमदार होते, आणि आता मंगेश चव्हाण आमदार. आता चालू पुरतं मंगेश चव्हाणचं काम चालू आहे. बरं तेवढं वाटतंय. बरं असं, बाकी दुसरं काही नाही. काय सांगाल बाबा, कोणाची हवा आहे तुमच्या? तेच मी जे बाबांनी सांगितलं तसंच आहे. नाही नाव सांगा ना, कोणाची हवा आहे तुमच्या भागात? ते नाही सांगू शकतात. ते कसं काय सांगतो? नाही पण ते कसं आम्ही सांगू हवा कोणाची हे आम्हाला त्यातलं काय सांगतो? तुम्हाला कोणाची कामं म्हणजे विकास कामं चालू आहेत का गावात भागात? आम्हाला तिघांची चांगली कामं चालू आहे. विकास कामं मग काय करायचं? माझं काय सांगायचं? कुणाला वाईट म्हणून कुणाला चांगला म्हणून? वाईट कामं कोणाची चालू आहे? कोणाची कामं चांगली होती? आता जे आता गाव आमदार आहे त्याचं काम चालू आहे म्हणते बा पुढे तांडे बिंड्यात. काय तुमच्या भागात आता विकास कामं वगैरे सुरू आहेत का? विकास कामं तर काही केले नाही आमच्या गावात. तळेगाव सोडून इतर ठिकाणी भरपूर कामं झाली ते आमदारचे. बरं. काय त्यांचं काय आवडलं नेमकं त्यांचं म्हणजे काम? त्यांच्याकडे कोणी काम मागायला गेलं ते नाही म्हणतच नाही. बरं. काम लगेच देऊन देते ते. संपर्कात असतात का? येतात का गावात? हां येतात केव्हा. बरं. आता एकीकडे राजीव दादा पण आहेत, उन्मेष दादा पण आहेत. तुम्ही आता आमदार म्हणून तिघांचं काम पाहिलंय. राजीव दादांचं काम पाहिलं, उन्मेष दादांचं काम पाहिलं, आणि आता मंगेश चव्हाण यांचं काम पाहिलं. तर तिघांपैकी कोणाचं काम सरस होतं किंवा भरीव होतं असं आपल्याला वाटतं? मंगेश चव्हाणचं. बरं. काय तुमच्या भागात परिसरात नेमकी काय स्थिती राहील? म्हणजे आपण ज्याला म्हणतो की 50-50 राहील मंगेश चव्हाण उन्मेष पाटील, किंवा काय 60-40 कसं राहील? बहुतेक राष्ट्रवादी 40% राहील, 60% मंगेश चव्हाण राहील. दादा काय सांगाल, तुमच्या भागात नेमकी कोणाची हवा आहे? दादा मंगेश चव्हाण. काय नेमकं काय कारण? काय कारण ते माणूस चांगला एकदम काम करतो, सकाळ करतो सगळ्या गावाला आयुष्य. तुम्हाला नेमकं त्यांच्या कामांपैकी नेमकं काय आवडतं म्हणजे त्यांच्यातलं गुणधर्म? सगळं काय आवडतं ते विषय कसा आहे? संपर्कात असतात का? मग गावात येतात? मग येतात. आज कुठे झालं की विषय येतात म्हणजे काय शेवटी कोण बाजी मारेल, उन्मेष पाटील की मंगेश दादा? ते आता ते बाजीवर विषय आता पब्लिकवर विषय येतो आता. तरी तुमचा अंदाज काय म्हणतो कोण बाजी मारेल? मंगेशच्याच बाजी म्हणणार. समांतर स्थिती आहे, पण मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. जरांगे पाटील काय वाटतं तुम्हाला, जरांगे पाटीलांचा कितपत इफेक्ट पडेल मतदानावर? भरपूर. तुमच्या परिसरात किंवा तुमच्या गावात काय स्थिती राहील? आमच्या इथं भरपूर फरक पडेल. तर काय म्हणजे नेमकं कसा कल राहील, महाविकास आघाडीकडे की महायुतीकडे? महाविकास आघाडीकडेच राहील यावेळेस. आता तुमच्या गावाच्या दृष्टीने आपण जर म्हटलं तर गावात काही विकास कामं वगैरे झाली? ते विकास कामं गावातले पंचायत मार्फतच होईल. आता महाविकास आघाडीकडून 2 जण इच्छुक आहेत, एक राजूदादा देशमुख आहेत आणि एक उन्मेष पाटील आहे. तर तुम्हाला काय वाटतं कोण टफ उमेदवार राहू शकतो? राजूदादांचं मूळ गाव हे काय? दादा इथले आहेत ना मूळ गावात. आता असं समजा की दादांना उमेदवारी मिळाली नाही किंवा त्यांनी घेतली नाही उमेदवारी आणि ती उमेदवारी उन्मेष पाटलांकडे गेली, तर मग काय स्थिती राहील? त्यांचं दादा जे सांगेल त्याचंच काम करतील ना. दादांनी जर सक्रिय सहभाग घेतला प्रचारात तर उन्मेष पाटलांना मदत होईल, अन्यथा दादांच्या याच्यावर आहे. दादा ज्याला सांगेल त्याला. मग आमचं गाव दादांच्याच मागं आहे सगळं. असं भागात काय स्थिती राहील मग उन्मेष पाटील, राजीव दादा की मंगेश चव्हाण? नाही राजू दादा. आता समजा राजीव दादांना उमेदवारी मिळाली नाही किंवा त्यांनी घेतली नाही समजा आणि उन्मेष पाटील उमेदवार राहिले, तर मग काय स्थिती राहील? काय जे आहे तेच राहणार आहे, काय बदल नाही होणार त्याच्यामध्ये. राजू दादा जर नसले तर मग राजू दादा जर असले ना मग काहीतरी थोडाफार फरक पडतोय.
पण राजू दादा जर नसले उमेदवार आणि उमेश पाटील असले तर मग काय स्थिती राहील? नाही मग नाही, तशी जे आहे तेच राहणार आहे. उमेश पाटील जर राहिले मंगेश चव्हाण निवडून येतील. हा तेच यायला पाहिजे. कारण की राजू दादा जर असले ना तर थोडंफार काहीतरी रस्त्याचं हे ते म्हणजे थोडंफार आमच्या गावामध्ये फरक पडतंय. पण असं दुसरं जर आलं तर मग काय फरक नाही. तुम्हाला काय वाटतं मग कोण बाजी मारेल, मंगेश चव्हाण की उमेश पाटील? उमेश पाटील. राजू दादा देशमुख. आता आपण ज्याला म्हणतो की महाविकास आघाडीकडून 2 जण इच्छुक आहेत. उमेश पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आणि दुसरे आहेत राजूदादा देशमुख राष्ट्रवादी शरद पवार गट. त्यांची युतीच आहे ना. तर आता इच्छुक 2 जण आहेत. आता समजा राजूदादांनी उमेदवारी स्वीकारली नाही किंवा त्यांना उमेदवारी मिळाली नाही. उमेश पाटील. आता तुमच्या भागात काही कामं वगैरे झाली आहेत का? कामं तर काय एवढे कामं झाल्यासारखेच नाही. बरं. पण कसं आहे आता जे आहे ते आहे परिस्थिती त्याच्यामुळं. आता तुमच्या संपर्कात कोण जास्त आहे मग, राजूदादा, उमेश पाटील की मंगेश चव्हाण? आमचे संपर्कात राजूदादा देशमुखच आहे, कारण प्रॉपर तळेगावचेच आहे. प्रॉपर. पण मग राजूदादा नसते तर मग उमेश पाटील युती असली तर दोघांपैकी एक कोणतरी आहेच. काय सांगशील मित्र, या विधानसभेला पहिल्यांदा मतदान करणार आहे, काय नेमकं काय कोणाला मतदान करशील? उमेश दादा, राजूदादा की मंगेश चव्हाण? राजूदादा. राजूदादांचे काय काम म्हणजे काय आवडतं राजूदादांमधले गुणधर्म म्हणते की तुला? राजूदादा कामं आणतात गावामध्ये. आता तरुणाईमध्ये नेमकं रायगडवारी वगैरे वगैरे याची खूप चर्चा आहे, मग त्याच्याकडे कसं बघतो? राजूदादांनी MIDC कंपन्या आणता यांनी अजून काहीच आणलेलं नाही. आता जर राजूदादांना उमेदवारी मिळाली नाही समजा किंवा त्यांनी घेतली नाही तब्येतीमुळे, तर मग उमेश पाटलांना उमेदवारी मिळाली तर मग काय? राजूदादा जे म्हणतील आम्ही त्यांच्या मागे. परिसरामध्ये मंगेश चव्हाण, उमेश दादा की राजू देशमुख? तिकीट कोणाला मिळणार हे फिक्स नाही ना अजून. पण आता समजा तिकीट जर उमेश पाटलांना मिळालं तर? अहो तिकीटच फिक्स नाही तर कसं काय, जर तर त्या गोष्टीला काय उत्तर द्यायचं? बरं. आता जनरली असं आहे की उमेश पाटलांना तिकीट मिळेल हे असं सांकेतिक स्वरूपात उद्धव ठाकरेंनी आणि आपण ज्याला म्हणतो की संजय राऊत यांनी हे केलेलं आहे. आणि राजीव दादाही आपण ज्याला म्हणतो की ज्या पद्धतीने एक उमेदवार निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरतो त्या पद्धतीने ते अजून ॲक्टिव्ह मोडवर नाही येत पाहिजे तसे, त्याच्यामुळे हे तिकीट उमेश पाटलांना मिळेल असं गृहीत धरलं जातं. पण उमेश पाटलांना नाही मिळेल का नाही, पण मंगेश पाटील हे BJP कडून तर फिक्स त्यांना तिकीट मिळेल. मंगेश चव्हाण बस हे त्यांना तर मिळणार, पण हे बाकीचे जर तर आहे त्यांना काय त्यांच्यावर बोलून. तर मंगेश चव्हाण यांची काय म्हणजे कामं आहेत का तुमच्या गावात? त्यांचे कामं नाही, पण त्यांनी लोकांच्यासाठी हे करतात त्याच्यामुळे तेच येतील. आपल्या गावात म्हणजे संपर्क आहे का त्यांचा? मग संपर्क प्रत्येक गावात आहे. बरं. कामं करतात का? कामं तर काय एवढे आता जर कामं ते कसं काय जातील, आपल्याला त्यांच्याकडे जावं लागतं. इथली माणसात जात नाही त्यांच्याकडे कामं मागायला. जे गाव कामं मागायला जात त्यांना देतात, ते परत कोणालाच पाठवत नव्हतं. मंगेश चव्हाणकडे कोणी जाते बिचारे कोणालाच परत पाठवत नाही. फक्त तुम्ही या आपल्या, आता तुम्ही काय ना तुम्ही आमच्याकडे आलं तर तुम्ही आमची इंटरव्ह्यू घेताय, आम्ही थोडी तुमच्याकडे आलो, तसं आहे गती आहे. त्याच्यामुळे ते आता ज्याचं आता सरपंच राहतो नाशिकला, डेप्युटी राहतो मुंबईला, पोलीस पाटील राहतो चाळीसगावला, तर सांगा तुम्ही हे घ्या तुम्ही. म्हणून सांगतो रियालिटी आहे. तुम्ही सांगा जर लोकप्रतिनिधीच जर तिथं गावातले जे प्रतिनिधी तेच जर बाहेर गावी राहतील तर कसं काय होईल? बस असं आहे ते. असं समजा किंवा आता मंगेश चव्हाण आहेत आणि इकडून जो कोणी उमेदवार असेल, नाही मंगेश चव्हाण येतील. नाही तर शेवटी कोण बाजी मारेल? मी सांगतो ना मंगेश चव्हाण येतील. त्यांना पर्याय नाही, कोणी येऊ द्या, कोणी राहिलं तर त्यांना पर्याय नाही. त्यांचं म्हणजे काम बरं आहे, लोकांना देतात, जो गेलं ते समस्या सोडवतात त्यांच्या पर्याय. बाबा काय सांगाल? त्यांनी सांगितलं तेच. काय मंगेश चव्हाण मारतील का बाजी? मारतील ना. काय म्हणजे त्यांचं कामं वगैरे कशी आहेत म्हणजे? चांगली काम आहे. काय सांगाल दादा? मंगेश चांगले काम आहेत मंगेश चव्हाण. मारतील बाजी? राजीव दादा किंवा उमेश पाटील, राजीव दादा किंवा उमेश पाटील दोघांपैकी एक जर कोणी राहिलं तर मग काय स्थिती राहील? नाही मंगेश चव्हाणचे कामं चांगले आहेत, पण म्हणजे यांचं म्हणजे समाजाची जास्ती बांधिलकी आहे. म्हणजे कोणीही गेलं तर वापस येत नाही त्यांच्याकडे. म्हणजे कोणीही गेलं तर आता मंगेश चव्हाणकडे
आता त्यांनी रायगडवर गाड्या पाठवल्या, पंढरपूरला पाठवल्या, सायकल वाटप आहे, म्हणजे गोरगरीब कोणी गेलं त्यांचे कामं, रेशन कार्ड करणं, ऑफिस, नंतर हे पंचायत समितीचे कामं, जिल्हा परिषदचे कामं, म्हणजे कोणी गेलं तर ते असं वापस करत नाही बघा. गावात कामं झाली आहेत का? कामं झाली गावात भरपूर, कामं झाली भरपूर, कामं झाली. कोणती कोणती कामं झाली? सभागृह झाला, पुन्हा हे काँक्रीट करण झालं, काही ग्रामपंचायत काम झालं, काही हाफिस कालचे हे नाही सांग, पण 2 हाफिस झाले, एवढं फक्त माहिती मला. कोणी केले आहेत कामं? कोण केले ते सांगते नाही, झाले हे माहिती आहे फक्त. सभामंडप तर मंगेश चव्हाण झाला, सभामंडप मंगेश चव्हाण दिला. आता हे काम ग्रामपंचायतने केले, मंगेश चव्हाण केले. कशाबद्दल? विकासाबद्दल चांगली, म्हणजे चांगलं तर भरपूर कामं झाली. कोणी केली आहेत? आता आमदार मंगेश दादा तर कामं तर त्याच्याच वतीने येणार. काय आता तुमच्या गावात नेमकं काय असं समस्या की जी पेंडिंग आहे ती सोडवली गेली पाहिजे? आता नाही, समस्या तर बऱ्याच सॉल्व्ह झाली, समस्येचं काही अडचण नाही. आता तिकडून समजून घ्या, महाविकास आघाडीकडून उन्मेष पाटील किंवा राजीवदादा देशमुख या दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळाली तर फाईट टफ होईल असं वाटतं आपल्याला? शक्यतोवर मंगेश दादा आणि उन्मेष पाटील दोघांमध्ये म्हणजे चांगली फाईट होऊ शकते. तुमच्या गावात एकंदरीत, गावात म्हणा किंवा परिसरात म्हणा, काय स्थिती राहील मग अशी दोघांची फाईट झाली तर? मंगेश चव्हाण चांगलं चाललं, कारण विकास कामं चांगली आहे त्यांची, आणि त्यातल्या त्यात आमदार म्हणजे शोभल असंच आहे, काय अडचण नाही. काय आगामी काळात जेव्हा निवडणुका होतील तेव्हा तुम्हाला काय वाटतं की महाविकास आघाडीचं सरकार येईल का महायुतीचं येईल राज्यात? एवढं नाही सांगू शकत, पण आमच्याकडे आमदार मंगेश दादा 99% येऊ शकतो. काय सांगाल बाबा, काय तुमच्या गावात परिसरात काय कुणाची हवा आहे? आमच्या गावात पूर्ण आता मंगेश दादाजी भाजप. काय कारण काय? भरपूर आहे, कोटीचे कामं दिले ना हो, काय पाहिजे अजून? हा, असं आहे. मंगेश दादाने भरपूर काम केले साहेब इथं, काय तसं काहीच नाही. रस्ते आणि सभागृह, हो, सभागृह दिला, हे काम आहे, शाळेचं कामाचे दिलं, भरपूर कामं दिले, तांड्यात दिलं काम. संपर्कात असतात का दादा? मंगेश चव्हाण आमदार संपर्कात असतात? हो, अरे वा, काय दुःखा सुखाला येतात ते, मौतीला येतात, लग्नाला येतात, वृद्धांसाठी काही ना काही करतात ते, भरपूर काम. पंढरपूरवारी केली का तुम्ही? हो, पंढरपूरवारी केली होती. मी नाही गेलो, पण भरपूर गावातले गेले. मी 4 धाम फिरून आलेलो आहे, त्यामुळे मी काय म्हटलं हा सगळं झालंय. हो, सगळं झालंय. तुम्ही जा म्हटलं, खूप कामं केले हो दादानं आमच्याच गावात नाही, पुरा तालुका त्याच्या मागे आहेत, काय ते काय सांगायचं, गंमत नाही ते. आता शेवटी पुढचं सरकार कोरील त्याने आता आम्ही गॅरंटी देतो. आमच्या तालुक्यात तेवढा माणूस येणार म्हणजे येणार. उन्मेष पाटील आणि मंगेश चव्हाण अशी लढत झाली, तो कोण बाजी मारेल? मंगेश दादा. काय कारण? भरपूर कामं केली त्यांनी, गोरगरिबाचा मायबाप आहे तो. असं आहे ना? काय कशी म्हणजे कशी मदत करता गरिबांना? हो, गरिबांनी फोनला तरी फोन उचलत जातो, एवढ्या पोराने फोन केला ना तरी फोन, काय अडचण आहे सांगा. त्याने एवढं मोठं सभा मंडप बांधलं, तांड्यात मंडप बांधला, भरपूर कामं केली, रस्त्याची कामं करायला बिचारा. गावात येतात का? हो, गावात येतात, आडी अडचण काय दुःखी सुखी लग्नाला येतात. काही उन्मेष पाटील आणि मंगेश चव्हाण अशी जर लढत झाली तर कोण बाजी? मंगेश चव्हाण येईल. आता विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, काय परिस्थिती राहील तुमच्या गावात? आमच्याकडे भाजपाचं जास्त आहे. हो, मंगेश दादा चव्हाण आमदार म्हणून निवडून येतील आमच्याकडे. काय त्यांची कामं चांगली आहेत का? हो, आमच्या गावात भरपूर कामं केले आहेत त्यांनी, सभा मंडप. त्याच्यानंतर आमच्या गावाचा मेन प्रश्न पिण्याच्या पाण्याचा होता, तर त्यांनी 75 कोटीची 17 गावांची योजना मंजूर करून आणली, त्यांच्यात आमच्या गावाचं नाव आहे. तर तो मेन प्रश्न पाण्याचा तो कमी सॉल्व्ह होणार आहे आमच्याकडे. तुमच्याकडे समजा आता उन्मेष पाटील आणि मंगेश चव्हाण अशी लढत जर झाली तर कोण बाजी मारेल? मंगेश चव्हाण. चौकडे जे आता सगळं व्यवस्थित आहे, मोदीचं पण शेतकऱ्यांकरता खरं काहीच नाही. काय कुठल्या आता तुमचं बी मटेरियल पावडरी हे तुम्ही फालतू पैसे पगार द्या किंवा कोणाचे काही हे बंद करायला पाहिजे त्यांनी. आणि शेतकऱ्यांकरता महागाई व्यवस्थित झाली पाहिजे, शेतीच्या मालाला सगळा भाव व्यवस्थित मिळाला पाहिजे, हेच आपलं म्हणणं, दुसरं काही नाही. हे बाकीचं फालतू बंद करून द्यायला पाहिजे.
परत गॅस सिलेंडर वाढले, काय उपयोग आहे? गॅस सिलेंडर वाढले, ते काय खताचे भाव, परत मालाला भाव नाही, काही नाही. ते काय मतदान पुरतं निवडून घेतील, झालं काम, परत वाढवून देतील. ते अत्याचार करून राहिले, त्याच्यावर त्यांचं बंधन नाही, चाला बस लगेच व्हायला पाहिजे. पूर्वीला कसं होतं, खुनाला खून होतं तसं केलं पाहिजे, तो आता कायदा बदलवला पाहिजे. झालं आता ते अशी गंमत आहे. काय तुमच्या गावात विकास कामं वगैरे झाली आहेत का? झाली आहेत कामं, त्याच्याबद्दल बाकीची गोष्ट असेल. शेतकऱ्यांकरता काहीच नाही, शेतकऱ्यांकरता काहीच नाही असं समजा. तुमच्या गावात नेमकं काय परिस्थिती असते? भाजप की काय नाही, विभाग निवून जाते सारखे, राष्ट्रवादी विभाग निवून जाते, विभाग होऊन जाते. काय मला स्कीमा सर्व चांगलं वाटतं की कोण बाजी मारेल? पण मग उन्मेष पाटील की आता पक्ष आता एवढे होऊन गेले फुटाफूट, एका टायमाला हे भांडत बसतील काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा हे दुसरे, आणि भाजपाला निघून जातील. अशी गंमत. हे एकूण हे 4-5 पक्षवाले एक मत खातील, ते एक मत अजून झालं 1500 रुपये देते तर ते भागत नाही, काही नाही. कमीत कमी 6000 तरी पाहिजे. सांगा बरं तुम्ही 6000 तरी पगार पाहिजे. सगळं काय सांगत दुष्काळचे पैसे एक हप्ता दिला पण द्यायचा. बोला ना, त्याच्यात बोला ना तुम्ही. बोलायला त्याला काय दुष्काळाचे पैसे द्या, अजून मग गण दिलं विमा सुद्धा नाही. कापसाचे म्हणे 10 तारीख टाकतो ना, आता 15 तारीख गेली, काहीच नाही करते. काय सांगाल बाबा? भरपूर दिलंय सरकारने, शेतकऱ्यांना दिलंय, सुशिक्षित लोकांना दिले, नंतर वृद्धांना दिले, महिलांना दिले, पाहिजे तेवढ्या योजना दिल्या, दुष्काळी निधी दिली. आणि ह्या देशाला भाजपचीच गरज आहे. कुठेही बोलाव तुम्ही. आपल्याला काय नेमकं तुमच्या गावात परिसरात काही विकास कामं झाली? 75% आमचा इथे हा परिसर म्हणजे भाजपचाच गाव. 75-80%. कोणी कामं केली म्हणून विकास कामं तुमच्याकडे? ते बघा ना. काय नाव तर सांग. कोण? मंगेश चव्हाण. आणखी कुठली कुठली कामं आहेत? अरे भरपूर तिकडे कामं आहेत, शाळेचे कामं केले, भरपूर केले. काही समजा उन्मेष पाटील, राजीव दादा किंवा मंगेश चव्हाण अशी जर लढत झाली तर कोण बाजी मारेल? त्यांच्यात तर ते असं काही सांगता येत नाही, पण शक्यतोपर्यंत एवढा माणूस आला पाहिजे. कोण? मंगेश चव्हाण. थँक्यू. काय सांगाल तुमचं गाव काय, नाव काय? आणि आम्ही पिंपळवाडचे, इथं पाठीमागं गाव आहे आमचं पिंपळवाड. बरं बरं. तर येणार उमेदवार आमचा भाजपचाच असेल. काय कामं आहेत का तुमच्याकडे? आहे ना, 100% कामं आहे. 100% कामं तर आहेच आहे, पण इतर कामाला बी आपले आमदार साहेब साऱ्या गोष्टीला धावून येणार आहे. काय आमदारांचं नाव? मंगेश चव्हाण, मंगेश रमेश चव्हाण. संपर्कात असतात का? हो मग 24 घंटे. कामं असे ठोस सांगता येतील त्यांची? गावात सर्वच कामं झाली. आता अंगणवाडीचे कामं झाली, रस्त्याचे कामं चालू आहे, पूर्ण बरेच कामं झाले. आता महाविकास आघाडीकडून उन्मेष पाटील किंवा राजीव देशमुख असं चित्र राहणार आहे. बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं की दोघांपैकी कोण आमदार मंगेश चव्हाण यांना फाईट देऊ शकतो? उन्मेष पाटील. आता ह्या तुमच्या तिघ गावात किंवा परिसरात चा विचार करता विधानसभेला तुम्हाला काय वाटतं, कोण बाजी मारेल, मंगेश चव्हाण की उन्मेष पाटील? सध्या तर परिस्थिती 50-50% होईल, कारण की माझे खासदार उन्मेष पाटीलचं बी काम चांगलं आहे. मागील 5 वर्ष बी ते आमदार होऊन गेले, पुन्हा 5 वर्ष खासदार होऊन गेले, त्याच्यामुळं काम तर त्यांचं बी चांगलं आहे. पण मग शेवटी बाजी कोण मारेल? 50%च होईल ते. 100% सांगू शकत नाही का 100% हेच होईल असं नाही होऊ शकत. 50% होईलच तिथं. कोण निवडून देतील पण मग पूर्ण तालुक्याचा विचार जर केला तर? वाटतंय मंगेश चव्हाणच होईल. काय सांगाल बाबा, काय कोणाची हवा आहे तुमच्या भागात? ते काय कसं आहे साहेब, आता लोकांचे मतं आपण वरून जाणू शकतो, आतून तर काही कोणाला ओळखत नाही. त्याच्यामुळे आणि हे जे सांगताय ना ते 50-50 म्हणजे भागीदारीच होणार आहे मतदानामध्ये. पण तरी एक तालुक्याचा सरासर विचार करता कोण बाजी मारेल? मंगेश दादाच आहे बा ऐकायला. आणि त्याला काहीतरी थोडंफार हे होईल तर फक्त उन्मेष पाटील. बस बस बस.
काय सांगाल दादा नेमकं? काय मंगेश दादाच निवडून. बरोबर. काय कारण काय? कारण कामे बी तेवढाच करेल त्यांनी. असं आहे का? कोणता कोणता काम आहे तुम्हाला बघ? गच्ची काम येत नाही. रोडेस ना शेतस चालू आहेत. रोडेस ना अजून काही झाले नाहीत पूर्ण. नाली गटारी शेतस. कुठलं बी मंदिरनं काम द्यायचे. 30 लाख रुपया दिलेत मंदिरले. आम्ही घेतो 5-10 लाख रुपया मागाल पण मंगेश दादा 30 लाख रुपया देणार मारुतीनं मंदिरले. त्यानं मग काय एकंदरीत जर विचार केला तर काय वाटतं तुम्हाला, उन्मेष पाटील की राजीव दादा दोघांपैकी कोण फाईट देऊ शकेल मंगेश चव्हाण यांना? फाईट काय आता राजू दादानं बी शेष पब्लिक शेष तेवढी. उमेश पाटीलने बी शेष पब्लिक. पण आता जर त्या 5 वर्षानंतर मंगेश दादा जास्ती चाली असं गॅरंटी. बाजी फायनली तेच मारतील. हो मारतील तेच. काय सांगाल दादा तुम्ही? काय आमच्याकडे मग यांनी सांगितलं ना मंगेश दादा फायनल. काय काम चांगले केले आणि लोकांचे मन जिंकून घेतले. संपर्कात असतात. संपर्कात येतात. हो येतात ना. इथं प्रत्येक कोणत्या कार्यक्रम असो काही असो सगळ्या कार्यक्रमाला येतात ते. मंगेश दादाचे काय कारण? कामं चालू आहे ना. आमच्या गावाला रस्ते झाले, पियर ब्लॉक झाले, काही सिमेंटचे रस्ते झाले, आपला 64 लाखाची योजना दिली. त्याच्यानंतर मंदिर दिले. अनुदान भेटत नाही तर दुष्काळ बसत नाही होता तो बसून आणला. आता कापूसचे भेटते अनुदान. उन्मेष पाटील किंवा राजू दादा दोघांपैकी कोण फाईट देऊ शकेल मंगेश दादांना काय वाटतं? उमेश पाटीलचं काम आहे काहीच नाही, फक्त जाहिरात बाजी चालू आहे. राजदाचं काम आहे, राजदा टाईप फाईट देईल. आता समजा राजू दादा आणि मंगेश दादा अशी लढत झाली तर कोण बाजी मारेल? मंगेश दादा मारेल. होईल टाईप फाईट पण मतदानमध्ये 1 साईड होईल. तुमच्या गावात काय स्थिती राहील नेमकी? मंगेश दादाच राहील पुढे विधानसभेच्या दृष्टीने काय शक्यतो भाजपच राहील 100. कोण आहे तुमच्याकडचे आमदार? मंगेश चव्हाण आहेत का संपर्कात? म्हणजे येतात का गावाला? भरपूर मरतो आमचा घरचा तुझे प्रयत्न काही कुठलं हजर राहतो. मंगेश चव्हाण सारखा माणूस नाही. भयंकर होत करू. आणि दिलेत का कामं वगैरे विकास कामं निधी? भरपूर पाहिजे तेवढे कामं दिलेत. रोडांचं काम, अमुकचं काम, पाण्याचं मागे एवढी मर्जी आणि वापर दिलं नाही. ग्रामपंचायत ऑफिस दिलं, सोसायटी ऑफिस दिलं, परत ते शेड दिलं, परत किरकोळ कारकोळ चालूच आहे अजून काही ना काही. पण आता उन्मेष पाटील आणि राजीव दादा दोघांपैकी एक कोणीतरी महाविकास आघाडीकडून उभं राहील तर मग त्यावेळी काय परिस्थिती राहील? टफ फाईट होईल का? मंगेश चव्हाण निवडणूक शक्यतोवर मंगेश चव्हाणच निघेल कारण कामं भरपूर आहेत त्यांचे. मंगेश चव्हाण चाळीसगाव विधानसभेला मंगेश चव्हाणच निघू शकतो. उन्मेष दादा जसा खाता जातं आमच्या गावाचा रस्ता पाहिजे, गावी पाहिजे. लोकांची नाराजी एकच आहे लोकांची की ह्या जेवढ्या स्कीमा दिल्या त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले. मजूर भेटत नाही ना. हो आहे तर भेटायला लागलं ना. बरोबर आहे की नाही? बाबा तुम्ही जुने जाणते आहात. तुम्ही राजीव दादांना आमदार म्हणून पाहिलंय, उन्मेष पाटलांना आमदार म्हणून आणि खासदार म्हणून पाहिलंय, आणि आता मंगेश चव्हाण यांना पाहताय आमदार म्हणून काम करताना. तुम्हाला या तिघांपैकी कोणाचं काम सगळ्याधिक चांगलं वाटलं? मला मंगेश दादाचं काम जास्त आवडतं. राजू दादा किंवा उन्मेष पाटलांनी काही कामं केली नाही? राजू दादा तो दादागिरीचा माणूस आहे. त्याच्या पाया पडायला पाहिजे, लवून नमस्कार करायला पाहिजे. पण अतिच व्यक्ती हा तसा नाही. मंगेश काय बाबाचं काम काय केलं नाही. अरे तो बाबा पाहिजे फिरून राहायला काय याचं काम लगेच काम करून द्या. जनरल मिस राहणार माणूस. माझं मतदान यादीमध्ये 2 नाव टाकायचे होते. ते ऑनलाईन होतच होतं. मी गेलो त्या मंगेश दादाकडे. म्हणजे दादा मी 15 दिवस फिरू राहिलो. मग ते विचारपूस करत नाही. लगेच फोन लावला. कारण म्हणजे ब्राह्मणच्या जो माणूस बावीस करे तो 3 वार फिरू राहिला. त्याचं ऑनलाईन करून द्या ना म्हणे. हो फोन लावा. माझं ऑनलाईन करून दिलं. नाही कामं वैयक्तिक उन्मेष पाटलांची काही कामं गावात काही नाही. नाही काय काहीच कामं दिले नाही त्यांनी आम्हाला. म्युनिसिपल आत्म चांगला होता असं वाटे पण काही खासदार झाला ना. तो कोणी पाहिजे आमच्या आमदारकीमध्ये बी दिले नाही, खासदारकीमध्ये दिले नाही.
किरकोळ कारकोळ दिले असेल पण असं जनरली लोकांच्या लक्षात येईल असं कामाने दिले. आता यांचं कसं आहे बघा, सोसायटी ऑफिस दिलं, ग्रामपंचायत ऑफिस दिलं, ते शेड दिलं, परत अजून किरकोळ कामं चालूच आहेत. काय नेमकी मंगेश चव्हाणांची काय कामं तुमच्याकडे? अरे लाईट दिली, त्या खुर्च्या दिल्या. उन्मेष पाटलांची काही कामं तुमच्याकडे? त्यांची बी होती पहिल्याने, त्यांची बी पाठवली वाटतं. बाबा आता समजा उन्मेष पाटील आणि मंगेश चव्हाण अशी फाईट जर झाली तर तुम्हाला काय वाटतं कोण बाजी मारेल? हे नाही सांगता येत तुमचं. टफ फाईट होईल का पण त्यांची दोघांची? आज वेगळ्या सारखेच येतील लोक, नाही तर मग काय म्हणतात तुमच्या गावात परिसरात कुणाची हवा आहे? उन्मेष पाटील की मंगेश चव्हाण? मंगेश दादा. काय कारण? काम म्हणतात चांगलं आहे. असं काय कामं दिलीत आपल्याकडे? बोरीचं काम केलं, रस्त्याचं काम केलं. असं दोघांची जर फाईट झाली समजा मंगेश दादाची आणि उन्मेष पाटलांची, तर तुम्हाला काय वाटतं कोण बाजी मारेल? टफ फाईटच होईल थोडंसं. पण शेवटी बाजी कोण मारेल? मंगेश दादाच मारेल. मंगेश दादा मारेल. काय हो तुमच्या भागात नेमकी कोणाची हवा? बोल तू बोल. करून तर मंगेश चव्हाणची हवा चालते, नाव ऐकतोय ना. बरं काय कारण काय? काय असे कामं करतो म्हणून. असं आहे का? त्याच्यामुळं मी काय सांगाल तुमच्याकडे कोणाची हवा? तेच मंगेश दादा. मंगेश दादा. काय कारण? चांगलं कामं करतो, पोरांना मदत करतो तो. कशी मदत करता पोरांना? असं जर कुठले काम राहिले सर आपलं पोलीस भरतीचं राहावं, फॉर्मचं राहावं, काय बी राहावं, परत पैसे लागले तर पैसे देतो पोरांना मंडळामध्ये. असं त्याच्यामुळं सहकार्य करते. तरुणांमध्ये क्रेज आहे म्हणजे? हा, तरुणांमध्ये क्रेज आहे. तुमच्या मते नेमके तुमच्या गावात विकास कामं सुरू आहेत का? कामं म्हणजे रोड राडाचे कामं चालू आहे. आपल्याला हे बाकी राजकारणचं आपल्याला काही त्याच्यात इतकं घेणं नाही आहे, बरोबर आहे का? आणि त्याच्यात मी इतकं लक्ष बी देत नाही. पण मग हे रोडांचे कामं वगैरे हे आता मंगेश दादाच्या याच्यामध्येच आहे. मंगेश दादा करतायत नाही म्हणजे त्याच्या याच्यामध्येच आहे. आता नेमकं ते करतात ते आपल्याला नाही सांगता येऊ शकत, बरोबर आहे का? काय वाटतं तुम्हाला कोण बाजी मारेल शेवटी? दादांना तर जोडच नाही आता, त्यात काही विषयच नाही आहे. म्हणजे सर्वीकडे जवळजवळ 75 तर 90 मंगेश दादा. उमेश दादाचं काय हो, उमेश दादानी खासदारकी करून बी एवढं हे केलं नाही. तर समजा हे जे आमच्याकडचे 4-5 खेडे बरोबर आहे का, इकडं तर आमच्याकडं आमदार बी झाला आणि खासदार बी झाला तरी बघायला आला नाही. त्याच्यामुळं ते मंगेश दादा संपर्कात असतात का? पण मंगेश चव्हाण मंगेश दादा त्यांचं चालू आहे काही ना काही. कुठे जरी समजा गरीब डुबळा काही जरी झालं असतं, कोणी त्यांच्याजवळ जर इथं बी जर नाही आले, येतात नाही असं नाही, येतात ते, पण तिथं बी गेलं तरी ते काही त्यांच्या ऑफिसला जर गेलं तर ते काही नाराज करत नाही, किंवा कुठले काम तुमचे असले तर ते सोडून देतात. तुमच्या भागात नेमकं कुणाची हवा आहे? उन्मेष चव्हाण की? आमच्याकडं तर मंगेश दादाची. मंगेश दादाची. काय कारण मंगेश दादांचे? मंगेश दादा काय गोरगरिबांना किंवा बी कुठलं माझ्या चाळगावला काही झालं बा तर मिटून देता, दवाखान्याचं त्याचं किंवा गावात बी सोय येतात त्या 2-4 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये चक्कर येतो, काही अडचण आली तर करते ते. तुमच्या संपर्कात आहेत का? म्हणजे भेटतात का तुम्हाला? मग हो भेटतात. काय कुठली कामं केली आहे मंगेश दादाने? मंगेश दादा काय नाही, आता हे पाणीचं त्याचं हे रोड राड सगळं व्यवस्थित करतात ते. अडचणीच्या काळात मदतीला हो. कोणाला घरकुलला काही नडलं लुंडलं तर ते करून देतात बा गोरगरिबांना. तुमच्याकडे काय नेमकी कोणाची हवा आहे? मंगेश दादा. काय नेमकं मंगेश दादांचं? मंगेश दादा असं एक गाव त्या गावात काम नाही चालू असं. आता महाविकास आघाडीकडून उन्मेष पाटील आणि राजीव दादा राहतील, दोघांपैकी एकालाच मिळेल कोणाला. तुझ्या मते कोणाला उमेदवारी दिली तर टफ फाईट होईल मंगेश दादांसोबत? उमेदवार दिली तर टफ होईल. तुमच्या गावात नेमकं काय आहे वातावरण? लोक म्हणजे मंगेश दादांसोबत किती टक्के लोक येतील आणि उन्मेष पाटलांसोबत किती टक्के लोक असतील? आता तर पुरं गावच आहे, गाव सासऱ्याचं गाव आहे. हो का? मंगेश दादा सासऱ्याचं गाव आहे. आता काही दिवसांनी होणार आहे, काय तुमच्या गावात परिसरात नेमकं काय वातावरण चांगलं आहे. कोणाचं पण? मंगेश दादा. काय कारण? काम आहे. कुठली कामं आहेत आपल्या गावाला? भरपूर कामं दिली गावालाच काय तालुक्याला भरपूर काम आहे.
आता त्यांच्या विरुद्ध एकतर राजीव देशमुख किंवा उन्मेष पाटील दोघांपैकी एक कोणीतरी राहू शकेल. तर तुम्हाला काय वाटतं की दोघांपैकी कुठला उमेदवार त्यांना टफ फाईट देऊ शकेल? टफ तर तसं काही वाटत नाही, टफ देतील बुवा असं. तर मग समजा उन्मेष पाटील आणि मंगेश दादा अशी लढत झाली तर कोण बाजी मारेल? उमेश पाटील जर राहिले तर 70-80,000 लीडने पडतील आणि राजू देशमुख राहिले ते 50-50,000 लीडने ते पडतील. काय सांगाल दादा तुम्ही, काय राहील तुमच्याकडे विधानसभा? मंगेश दादा. काय कारण कामं चांगली आहेत त्यांची, प्रत्येक खेड्यापाड्यात कामं झाली. असं दादा जिम्मेदार ग्रामीण भागात शहरी उन्मेष पाटील राहिले समजा आमच्या विरुद्ध तर मग फाईट होईल का? उन्मेष पाटील 50-60,000 लीडर निवडून येते. काय असं कारण काय? कारण नुसतं बोलून नीच चालत नाही, करून दाखवावं लागतं. क्या माहौल है आपके इलाके में? हमारी तरफ बीजेपी का माहौल है. क्यों, कौन आएगा चुनके? मंगेश दादा चौहान. क्यों? काम अच्छे उनके. कौन से काम किए? पूरे काम अच्छे हैं. आप पक्ष देख के या व्यक्ति देख के वोटिंग करेंगे इस बार? हम व्यक्ति देख के वोटिंग करेंगे. हो, काम बोलता व्यक्ति का. विधानसभेला चित्र काय कमळ जर काय काय नेमकं कोण आहेत तुमच्याकडचे आमदार, कामं करतात काय? मंगेश चव्हाण कामं करतात, कामं आहेत का संपर्कात? आहे ना. आता उन्मेष पाटील किंवा राजीव देशमुख हे पण उमेदवार होऊ शकतात महाविकास आघाडी. तुम्हाला काय वाटतं कोण टफ फाईट देईल त्यांना? ते काय सांगता येणार लोकांचे. पण मग तुमच्या गावात नेमकं लोक कोणाच्या बाजून राहतील, उन्मेष पाटील की मंगेश चव्हाण? लोकांचं काय सांगणार आहे दादा आपण. लोकांचं मत कोणी सांगू शकत नाही ना. काय तुमच्याकडे काय तुमच्या एक अंदाजानुसार काय कोण विजयी होईल शेवटी? विजय शेवटी मतदान लोकांच्या वर राहतो. तुमचा अंदाज काय, कोण विजयी? आमचा आमदार मंगेश चव्हाण वाटतोय आम्हाला. तुम्हाला काय वाटतं बाबा, कोण विजयी होईल? ते जो बोललं ते आम्ही बोलणार आहे. एकच पार्टीचे आहेत. नाव तर सांगा, कोण जिंकू शकतो बाबा? तो बोलला तो मी बोलणारच आहे, त्याच्यात काय एवढा विषय. मंगेश चव्हाण असतील नाही उन्मेष पाटील? नाही असं नाही सांगता येणार मला. बहुतेक कसं ते कामाच्या याच्यावर राहील ते. तुमच्याकडे कामं झालीत का तुमच्या तांड्यावर? नाही, तांड्यावर काय कामं झाली? काहीच नाही झाले का तांड्यावर? काय झालं तांड्यावर? जे विद्यमान आमदार आहेत मंगेश चव्हाण हे संपर्कात आहेत का, म्हणजे गावात येतात का भेटी? नाही येतात ते, असं तसं काही नाही, कामाला येतात. पण या गव्हर्नमेंटने हे रिकामं काम केल्यापेक्षा जर त्यांनी महागाईवर जर भर दिला असतं तर बरं झालं असतं. हे काय हे लोकांना म्हणजे काय म्हणतात सोडून फिरतायत. बरोबर, रेडीमेड पैसा मिळतो. हां, आणि त्या लोकांनी म्हणजे काम करायची प्रवृत्ती बंद झाली ना. हो, आहे तर खायला मिळतंय ना. बरोबर, त्याच्यामुळे महागाईवर जर केलं असतं तर बरं झालं असतं. आता तुमच्या परिसरात तुम्हाला काय वाटतं की बा हे काम झालं पाहिजे होतं किंवा या कामाने गावाच्या विकासात भर पडली असती? नाही, गावाचे विकास काम तर तसं काही नाही, फक्त ते त्यांनी महागाईवरच ही कंट्रोल करायला पाहिजे. डिझेल, पेट्रोल, असं कृषीचं जे आहे ते बियाणं, मटेरियल, त्याच्यावर थोडं त्यांनी जर केलं असतं. आता GST सगळ्या ठिकाणी GST ते काय. आता तुमच्या गावामध्ये उन्मेष पाटील किंवा मंगेश चव्हाण दोघांपैकी कोण जास्त संपर्कात राहतं? नाही, असे दोघं चांगले मंगेश चांगले, उन्मेषसुद्धा चांगले, उन्मेष दादाही चांगले. तसं काही नाही. उन्मेष दादांनी जवळ 5 वर्ष खासदारकी, 5 वर्ष आमदारकी केली आहे. चांगलं माणूस. तुम्हाला काय वाटतं नेमकं की विधानसभा आता दोघांमध्ये लढत जर झाली ती कशी होईल? नाही, फाईटच होईल. फाईट हो टफ होईल. काय तुम्हाला काय वाटतं की फाईट टफ होईल, पण मग शेवटी कोण बाजून? नाही, तसं नाही सांगता येणार, पण फाईट फार टफ होईल. तरी कशी, म्हणजे टक्केवारी जर आपण म्हटलं तर तुमच्या गावात काय स्थिती राहील? 50-50 राहील? नाही साहेब, तसं नाही सांगता येणार, पण फाईट टफच राहील. म्हणजे एवढं मंगेश दादांनी जेवढं सोपं जाणार होतं, उन्मेष पाटलामुळे सोपं नाही जाणार, टफ होईल. तुमच्याकडे नेमकी काय स्थिती राहील? मंगेश चव्हाण आहेत की उन्मेष पाटील आहेत? का दोघांची टफ फाईट होईल? कोणी एक बाजूने मतं घेईल? काय परिस्थिती राहील तुमच्याकडे? त्याला सांगू शकत नाही, पण आज मंगेश चव्हाण करेल ते काम, त्याला मतदान करतील लोक जास्त. मंगेश चव्हाण असतात का संपर्कात? येतात गावामध्ये? येतो ना. विकास कामं केलीत का गावात? अजून काही केलं नाही, पण येतो तो शब्द ऐकतो. फोन केला तर कामं करतात का? करतो काम.
पण आम्हाला तुमच्याकडे जे आमदार आहेत मंगेश चव्हाण ते येतात का या गावाला? येतात ते आमच्या. येतात का? हो येतात. पण असं ते कोणाचं काम आहे ते जे मेंबर आहे सरपंच त्यांचं काम आहे त्यांना सांगायचं मेंबर सरपंचाचं आमच्या सारखं काम आहे का त्यांच्याशी बोलायचं नाही त्यांनी बोलायला पाहिजे आम्हाला त्यांच्याशी. फक्त काय पाहिजे गडर पाहिजे गडर काढून द्या आम्हाला काही व्यवस्थित सोय करून द्या तुम्ही ते आम्हाला काही नाही. ताई आता विधानसभा लागणार आहे आता थोड्या दिवसात म्हणजे एखाद महिन्यात विधानसभा निवडणूक लागेल आणि आम्हाला आता एक वॉर्डरला आता विधानसभा लागणार आहे. आता तुम्ही तुमच्या सगळ्या अडचणी सांगितलेल्या आहेत तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या गावात किंवा तुमच्या भागात कोणाला नेमका प्रतिसाद चांगला असेल तुमच्याकडून मंगेश चव्हाण की उमेश पाटील? आमचं थोडंफार केलं तर काम मंगेश चव्हाणनी केलंय व्हायचं करगावला मग देऊ पण आमचं बघायला पाहिजे त्यांनी आम्हाला काही त्यांना बघायला पाहिजे ना मग काय हाल चालू आहे बघायला पाहिजे मागं बघून घ्या तुम्ही अजून परत मागं या आणि किती तर असे बघून घ्या. बाबा तुमच्याकडे नेमकं काय विधानसभेच्या दृष्टीने कसं वातावरण आहे? उमेश पाटील की मंगेश चव्हाण? पाहू ना आता ते आल्यावर सांगू आम्ही असं कसं काय सांगणार आहे. नाही वातावरण म्हणजे कामं कोणी केली? हा वातावरण हे परफेक्ट आहे. वातावरण काम करणारच होणार आहे इतर माणूस होणार. कमळ की मशाल काय नेमकं परिस्थिती? आता तुम्हाला सांगू 5 वर्षे खासदार बनला काही काम केलं नाही 5 वर्षे आमदार केला कोणताच कुठं काही केलं नाही आणि आता उमेश पाटील येत नाही. आता कोण येईल परत? मंगेशच येणार आहे. काय वाटतं बाबा तुम्हाला? हो ते काय कारण पण मंगेश चव्हाण सांगायचं मागं माही करायचं नाही काय पण मग कारण काय बाबा? नाही कारण काय असं काम धंदा तो थोडा करून राहिला का जो एवढासा पोरग्या जर गेला आम्हाला गणपतीला पैसा लागतो 10-11 रुपये उचलून देऊन टाकतो. काय देवाचं काम असला सभा मंडप देतो याचं कामच नाही तो लोक काय मतदान करतील. बरोबर. तुम्हाला काय वाटतं बाबा? काय वाटणार जे ते तांड्यामध्ये एकच होणार आहे सगळं. असं आहे का? संपर्कात असतात का? बोल मग संपर्क असतो ना आमचं सगळं. येतात का इथं चांगलं काम केलं आम्ही त्याला होईल ना. अरे येतात का गावाला भेटू? अरे मग येतो ना 15 दिवसात महिन्यात येतो तो. असं आहे ना? हा संपर्कात असतात का? येतात का गावाला इकडे? मंगेश चव्हाण येतात का गावाला? नाही अजून नाही आली तर येईल तो. बरं. तुमच्याकडे काही विकास कामं वगैरे किंवा आता गावात असं काय वाटतं तुम्हाला की हे काम झालं पाहिजे बुवा असं गावातलं? काही केलं नाही अजून. नाही तुमच्या गावात कुठलं असं काम आहे की जे झालं पाहिजे बुवा असं तुम्हाला वाटतं? हा झालं पाहिजे ना. कोणतं मंदिर असं बनवून घ्या आम्हाला काही मंदिर कसलं मंदिर बनवायचं बघा? हे काही जुने मंदिर आहे ते चांगलं बनवून घ्या असं. आता एक चालू आहे इकडे जाऊन एक मंदिर. आता जे काम चालू आहे ते तुम्ही गावकऱ्यांच्या ह्याच्याने करतायत का? जे काम चालू आहे ते गावकऱ्यांच्या मदतीने करतायत का कोणी दुसऱ्यांनी मदत केली? बोल ना बाबा. आता म्हणजे जे दुसरं मंदिर असं काम आहे ते कोणाकडून तुम्हाला अपेक्षित आहे? कोणी केलं पाहिजे बुवा? ते कोणी मदत केली पाहिजे त्या कामाला? मंगेश आपला हे काय आमदार मंगेश चव्हाण त्यांनी केली का मदत? करा त्याच्याकडून घ्या मदत पाहिजे तुम्हाला. कसलं मंदिर आहे बाबा ते देवाचे आमचा कुलदेवता जो आहे ना सेवालाल महाराज. सेवालाल महाराजांचं आहे का? महाविकास आघाडीच बनू शकतात किंवा राष्ट्रवादी किंवा शिवसेना चाळीसमध्ये. बरं. काय कारण नेमकं? काही नाही पक्षानुसार ते थोडा काही काम नाही करते ओळखीनुसार काम करतात लोक त्याच्यामुळे. बरं. तुमच्या नेमकं जे आता आमदार आहेत मंगेश चव्हाण हे गावात काही विकास कामं दिलीत का नाही दिलीत? त्यांनी दिले ना पण ग्रामपंचायतीनुसार दिली आहे एखादी पाण्याची टाकी त्यानंतर मतलब दुसरं काही जास्त काही दिलंच नाही. समजा इथं करगावमध्ये अजून मुतारी नाही म्हणजे असं संडास वगैरे काहीच नाही असं काही काहीच केलं नाही त्यांनी.
त्यानुसार आता उन्मेष दादा आमदार होते आणि खासदारी होते, राजीव देशमुख पण आमदार होते आणि आता मंगेश चव्हाण आमदार आहे. तर या तिघांच्या कार्यकाळामध्ये तुम्हाला नेमका कोणाचा कार्यकाळ जास्त आवडला? कार्यकाळ आवडला तर मग चव्हाण काम थोडं चाळीसगावमध्ये तो ठीक करताय, पण वरतीनुसार ते काम करताय ना. उद्धव ठाकरे किंवा शरदचंद्र पवार साहेब जे काम करताय त्यानुसार शेतकऱ्यांना कर्जमाफी करणं, हे करणं, त्यानुसार आम्ही वरती म्हणजे शिवसेना किंवा राष्ट्रवादी मारू शकतात. ठीक आहे. तुमच्याकडे काय स्थिती राहील दादा नेमकं? आता निवडणुका लागत आहेत विधानसभेच्या. मंगेश चव्हाण की उन्मेष पाटील, काय नेमकं ते काय सांगू आता? मंगेश चव्हाण कामं चांगली आहेत का? कामं चांगली. तुम्ही बघून राहिले का? तुम्ही आता रस्त्यावर भेटायला येतात मग येतात ना. कोणाचे मत झाले असेल, काही कुठं कार्यक्रम असेल तर येतात. दादा सहकार्य करता आम्हाला. काय सांगाल दादा तुम्ही? मंगेश चव्हाण की उन्मेष पाटील? मंगेश दादा. काय कारण काय? कारण की मंगेश दादा सगळीकडे कामं करून देत आहे. हो, सगळं रस्त्याचं काम गावाला येतात का? हो येतात. भेटीगाठीला पण येतात, मोत झाली तिथे येतात, कोणाचं लग्न राहिला कार्यक्रमाला येतात, कुठं पण काही पण नियोजन करता, कुठं पण येतात. आता उन्मेष पाटील पण आमदार होते, खासदार होते, त्यांच्याकडून काही कामं इथं? त्यांना तर आपण मत दिलो उमेश दादाला, त्यांचं काही अडचण नाही, पण त्यांनी आपल्या गावात काहीच काम केलं नाही. कारण की आमचं जे सेवालाल महाराजचं मंदिर आहे त्यांनी पैसे कबूल केलं होतं, कोणीच पैसे दिले नाही अजून. मंगेश दादांनी पण दिले नाही आणि उमेश दादांनी पण दिले नाही, कारण की आमचं काम पुरं थांबलेलं आहे. अजूनपर्यंत ते कामाचं कम्प्लीट झालंच नाही अजून. तो कामच कम्प्लीट झालं नाही अजून आमचं मंदिरात. पूर्ण आहे का काम? हो, ते काम जर जो पूर्ण करून देईल त्याला, हो त्याला आमचं गाव पूर्ण मत देणार आहे. जो आमच्या मंदिराचं काम पूर्ण करण त्याला पूर्ण मत भेटणार आहे तांड्याचं. दादा की उन्मेष पाटील? कमळ चालू. कमळ का तुमच्याकडे? आता ते तुमचे आमदार आहेत, कोण आहेत ते? आपला हे मंगेश चव्हाण. बरं, येतात का भेटायला? संपर्क असतो का? हो, आम्ही इथं गेलो होतो ना आपलं सांगवी मिटिंगला. मग तिथं सगळं गेलो होते आम्ही, करगावचे म्हणजे 40-50 लोक गेलो होते गाडीवर मिटिंगला. त्यांची मिटिंग होती तिथं. काय वाटतं तुम्हाला कोण मारीन मग विधानसभेला पाहिजे? आपलंच कामं केले असतील ना? कोणी कामं केली तुमची? मंगेश चव्हाणनेच कामं केलंय या पोझिशनमध्ये. कुठंच काम झालं नव्हतं एवढ्या वर्षापासून, तसं काम करून लावलंय. आता एवढंच आहे की ही चारी व्हायला पाहिजे फक्त आपल्या गावात. काय ही चारी, हे गटर चारी आहे ना, ही याच नाही प्रॉब्लेम आहे लोकांना. कारण 3 नंबर तांड्यातून पाणी येतो आणि दरवर्षी म्हणता होईन तसंच पडलंय. म्हणजे काम होत नाही लवकर. म्हणजे खेड्यावरती लक्ष द्यायचं थोडंफार, तेवढं आहे. कोणी लक्ष देत नाही. असा डान्सरचा असा त्रास होता आम्हाला. हा करण होईन का पण कोणी करत नाही. विधानसभेला नेमकी तुमच्याकडे काय परिस्थिती राहील? कमळ, मशाल, मंगेश चव्हाण? आमच्याकडे तर कमळ राहील. कमळ मंगेश दादा चव्हाण. मंगेश दादा म्हणजे संपर्कात असतात का, भेटतात का, येतात का? नेहमी. पूर्ण आमच्या गावात असं झालंय की आम्हाला आता काही कामच राहिलं नाही शिल्लक. एवढं काम केलं आमची, पूर्ण काम टोटल काम केलं. ब्लॉक पासून तर गटारी पासून तर सगळं काय, ही बाय एवढी गटारी खोल काढ पूर्ण काम केलंय. त्याच्यामुळे आमच्या गावात असं एकही काम शिल्लक नाही का बाबा काम. आमचं तर मंगेश दादा चव्हाण बीजेपी फिक्स आहे आमच्या गावात. हो, बीजेपी फिक्स आहे. कोण पण आमदार कोणाला निवडून देणार? मंगेश चव्हाण. मंगेश दादा तुम आगे बढ़े, हम तुम्हारे साथ है. कमळ. काय सांगाल विधानसभेला कोण बाजी मारेल? मंगेश दादा चव्हाण की उन्मेष पाटील? मंगेश दादा लाईन मध्ये येतं तेच येईल. बरं, काय कारण नेमकं? काय कारण? सगळं कामं करतोय, काही सांगायचं काम नाही. कोणाचं काही झालं तिथं उभा राहतो, जागेवर येतं. आता दुसरं कोणी येत नाही एवढा फास्ट करतो. पहिला असं पुढारी पाहिलं मी की ज्याच्याकडे आपण काम घेऊन गेलो. बाकी पुढारी काय करता, पाहू करू असं करता. हे हा माणूस आहे ना जागेवर काम करतो, जागेवर. अनुभव आमचा, हा बिलकुल जागेवर. त्यानं सांगितलं दादा असं कर, तिथूनच फोन लावता
आणि आपलं काम सुरळीत करणार. दादा काय काय सांगाल, कोण तुमच्याकडे कोण बाजी मारेल? मंगेश चव्हाण, मंगेश चव्हाण शिवाय कोणी मारणार नाही. तुमच्या गावात काय स्थिती राहील मग नेमकं? किती टक्के मतदान मंगेश चव्हाण यांना मिळू शकतं? 90%. तांडाच बांधलेले त्याचा पूर्ण करगाव तांडाच बांधलेले त्याचा म्हणजे काहीच बांधलेलं आहे. असा आमदार पुन्हा भेटणार बी नाही. असा आमदार पुन्हा भेटणार नाही. एकदा हातातून बांध सुटली ना परत ती बांध येणार नाही. जसा आमचा आमदार एकदा जर गेला ना तो परत येणार नाही. त्याच्यामुळे त्याला कुठं जाऊ देणार नाही. तोच आमदार येणार. दादा काय सांगाल नेमकं, तुमच्याकडे विधानसभेला मंगेश चव्हाण की उन्मेष पाटील कोण बाजी मारेल? मंगेश चव्हाण. काय कारण? कारण असं आहे की आमच्या गल्लीमध्ये एकही गल्ली तुम्हाला अशी दिसणार की पायाला माती लागल एवढं कामं त्यांनी दिलेली. आता हा रस्ता पण दिलेला आहे मेन रोड, म्हणजे त्यांच्यापासून. आणि सुविधा महिलांना, पुरुषांना, शेतीवाल्यांना म्हणजे सुविधा कुठलीच बाकी नाही. सगळं जागेवर हजर. फक्त त्यांच्यापर्यंत गेलं आणि तेच सांगून देतात पहिलेत की असं असं होणार आहे शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्यांचे लगेच दुसऱ्या दिवशी अलाउन्स करायला लावून देतात प्रत्येक पंचायतीला. दादांमुळे सगळ्या लोक जागृत झाले आणि लोकांना कळलं की दादा आहे तो सगळं काही आहे.